अहो लाडक्या बहिणींनो, थांबा जरा. तुमच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच, कारण आत्ताच एक धक्कादायक अपडेट समोर आलीये. काही महिलांना डबल हप्ता जमा झालाय आणि काहींना अजून 1 रुपयाही नाही. नेमकं चाललंय तरी काय? कोणाला पैसे मिळतायत आणि कोणाचं नाव अजूनही अडकलंय? आणि सर्वात मोठा प्रश्न, तुमचा हप्ता आज येणार की नाही? आणि लक्षात ठेवा, एक छोटीशी चूक असेल तर तुमचे पैसे कायमचे थांबू शकतात. म्हणूनच हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत बघा, कारण पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला सगळी खरी माहिती पुराव्यासह सांगणार आहे. हप्ता वाटपाची वेळ आणि महत्त्वाचे टप्पे. ताईंनो, एक गोष्ट लक्षात घ्या, पैसे येण्याची एक ठराविक वेळ असते. गेल्या 2 दिवसांचा डेटा पाहिला तर आपल्याला 3 मुख्य टप्पे दिसतात. सकाळचा टप्पा 9 ते 12, यात वितरण सुरू होतं, पण वेग थोडा कमी असतो. काल यात साधारण 5-6 लाख महिलांना लाभ मिळाला. दुपारचा टप्पा 2 ते 5, हा प्राईम टाईम आहे. सध्या सर्वात जास्त मेसेज याच वेळेत येत आहेत. आज दुपारी 2 ते 5च्या दरम्यान तुमचं बँक खातं नक्की चेक करा. संध्याकाळचा टप्पा 6 ते 9, ज्यांना दुपारी पैसे आले नाहीत त्यांना रात्रीपर्यंत मेसेज येऊ शकतात. आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः आदेश दिले आहेत की वितरण थांबलेलं नाही, ते सतत सुरू आहे. त्यामुळे कोणाच्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणाला पैसे मिळणार? ई-केवायसी अपडेट. आता मुख्य प्रश्न, मला 19वा हप्ता मिळाला होता, पण 20वा म्हणजे फेब्रुवारीचा अजून का नाही आला? बहिणींनो, जर तुमची ई-केवायसी अपडेट असेल तर आज संध्याकाळपर्यंत वाट पहा. पण ज्यांची ई-केवायसी बाकी होती आणि त्यांनी आत्ता केली आहे, त्यांच्यासाठी उद्या 31 मार्च हा शेवटचा दिवस आहे. ज्यांनी नुकतीच केवायसी केली आहे त्यांच्या याद्या 31 मार्च नंतर प्रसिद्ध होतील. जर आज आणि उद्या पैसे आले नाहीत तर घाबरू नका. नवीन यादीत तुमचं नाव आलं की तुमचे रखडलेले सर्व हप्ते एकत्र मिळतील. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या मोठ्या जिल्ह्यांत लाभार्थी संख्या जास्त असल्याने तिथे प्रक्रिया थोडी संथ आहे, पण सर्वांना पैसे मिळणारच. तर लाडक्या बहिणींनो, ही होती आजची सगळ्यात लेटेस्ट आणि महत्त्वाची अपडेट. आशा करतो की ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी पडली असेल. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा. पुन्हा भेटून नवीन अपडेटसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.